महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अतिशय दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्याचबरोबर जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, त्या सर्वांसाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे। आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार आता 2 हप्ते एकत्र म्हणजेच तब्बल 4000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो, देशातील सुमारे 9,60,00,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आज मोठा निधी वितरित केला जाणार आहे। मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे। सर्व शेतकऱ्यांना हे 4000 रुपये एकाच वेळी मिळणार नाहीत। सरकारकडून काही नवीन अटी व शर्ती लागू करण्यात आलेल्या असून टप्प्याटप्प्याने आणि जिल्हावाईज या रकमा वितरित केल्या जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात पात्र ठरणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरच आज पैसे जमा होणार आहेत। आज केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आज 2 हप्ते एकत्र तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता प्रश्न असा आहे की हे पैसे नेमके किती वाजेपर्यंत जमा होतील? तर याबाबतची महत्त्वाची अपडेट अशी आहे की आज रात्री 10 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे। राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात आज 4000 रुपये थेट जमा होणार असल्यामुळे आता शेतकरी बांधवांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। मात्र शेतकरी बांधवांनो, येथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे आणि ती म्हणजे ई-केवायसी। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्र मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर आज रात्री 10 वाजेपर्यंत वितरित होणारा पहिला टप्पा तुम्हाला मिळणार नाही। म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे। ई-केवायसी पूर्ण असलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यावर जमा होतील। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्ह्यांची यादी। सरकारकडून पहिल्या टप्प्यासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये असेल आणि तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर आज रात्री 10 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर 4000 रुपये जमा होणार आहेत। परंतु जर ई-केवायसी केलेली नसेल तर जिल्ह्याचे नाव यादीत असले तरी देखील एकही रुपया जमा होणार नाही। म्हणूनच पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, ई-केवायसी नक्की करा। आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आज रात्री 10 वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा केला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनाही आज रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही हप्ते डीबीटीद्वारे मिळणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर सुद्धा आज 2 हप्त्यांची एकत्रित 4000 रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील आज नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे मिळणार आहे। बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही टप्प्याटप्प्याने दोन्ही हप्त्यांची रक्कम जमा केली जाणार आहे। जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात नसेल तर काळजी करू नका, पुढील टप्प्यात तुमच्या खात्यावर देखील हे पैसे नक्कीच जमा होतील। फक्त ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। म्हणूनच शेतकरी बांधवांनो, आजच तुमची ई-केवायसी तपासा आणि गरज असल्यास त्वरित पूर्ण करा, कारण ई-केवायसी शिवाय कोणताही हप्ता मिळणार नाही। जिल्ह्यांची यादी आणि हप्त्यांची पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत। त्यासाठी जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर ठेवा। अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त शेतीविषयक व सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले रहा। पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।